धमाल करायची, धमाल. आनंद उपभोगायचा रोज हेच. आयुष्यात राधा कृष्णांशिवाय काही ठेवायचंच नाही. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, मांडा खुर्च्या खुर्च्या मांडा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण म्हणा म्हणा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. मागे जागा आहे खुर्ची जायला बसू काय पाहिजे ना. स्मिता उशी हवे तुझे. सगळ्या गोपी म्हणाल्या काय कानानं दमवलं. झालं ती रात्र सरली बर का. आणि पुन्हा गोपी जमा झाल्या. त्यांना काय सकाळचं सगळं आवरायचं आणि पुन्हा यायचं. आणि आता एक गोपी दुसऱ्या गोपीला विचारते बरं का, काय ग तू काल काय अनुभवलंस. परमार्थात आपण वाचतो ना, यांचे अनुभव काय, त्यांचे अनुभव काय, नर्मदा परिक्रमेला गेलेले काय 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 लिहून ठेवतात बघा. अमुक भेटले तमुक भेटले. तो अश्वत्थामा भेटतो म्हणाले अजून काय. मी ऐकलंय बरं का. कधी कोणाला अनुभव विचारायला जाऊ त्याचा बँक बॅलन्स किती आहे यानं तुमच्या बँक बॅलन्स मध्ये काय फरक पडणार आहे. त्याचं का मला काय सांगायचंय. अनुभूती ही ज्याची त्याने घ्यायची असते. कोणाला सांगावा अनुभव, कोणाला सांगावी अनुभूती. ज्यांना आपण गुरुस्थानी समजतो ना त्यांना सांगा, सत्पुरुषांना सांगा की मला असं असं जाणवलं बरं का, योग्य अयोग्य तुम्ही सांगा काय. असं अशी त्यांच्यामध्ये चर्चा चालली आहे बरं का. प्रत्येक गोपीमध्ये हेच चाललंय. मला काल असं जाणवलं, मला काल असं जाणवलं, मला काल असं जाणवलं, मला काल असं जाणवलं. एक जण म्हणाली मला तर फार विलक्षण जाणवलं बाई काल. काय दिसत होता ग काल कान्हा. साक्षात मदनच म्हणा. हो तुला कसा दिसला ग कान्हा. मदन दिसला म्हणजे कसा दिसला सांग मला. आणि ती म्हणाली राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस
सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा रोगलिया रवी शशिकळा रोगलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस कस्तुरी मळवट चंदनाची मुठी कस्तुरी मळवट चंदनाची मुठी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार सुखाचे मोदरे सुखाचे मोदरे सुखाचे मोदरे सकळी राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार कासे सोनसया पांजरे पाटोळा कासे सोनसया पांजरे पाटोळा कासे सोनसया
कासे सोनसया पांघरे पाटोळा धननीय सावळा धननीय सावळा धननीय सावळा आई अनुराग सुकुमार सगनाचा पुतळा राज सुकुमार सगनाचा पुतळा राज सुकुमार सगनाचा पुतळा राज सुकुमार सगनाचा पुतळा राज सुकुमार गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय कंसाने पाठवलेले सगळे असुर भगवंतांनी अगदी लीलया संपवले. आणि देवांना आता फार वेळ थांबवत नाही. त्यांना जे त्रास झालेत ना, म्हणून मग त्यांनी काय केलं, नारदांना पाठवलं कंसात. नारद आले पुन्हा, नारायण 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 नारायण. कंसाने स्वागत वगैरे केलं. काय रे कंसा म्हणाले, तू आकाशवाणी ऐकली नाही काय, नुसता फेसबुक लाईव्ह करतोय काय, जनतेची काही तुला पडली नाही काय, मी केवढं काय काय केलं म्हणाले. किती अरे म्हणत, ज्यांना तू पाठवलंस ना त्यातलं परत कोणी चालेल नाहीये, काहीतरी करायला नको. काय करून आला तुम्ही सांगा. अरे लक्षात ठेव,
जेव्हा आपण शत्रूच्या गोटात जातो ना आणि त्याला काही करू शकत नाही तेव्हा काय करायचं, त्याला आपल्या गोटात बोलवायचं असतं. हा काहीतरी कर. हा म्हणला बरं झालं तुम्ही मला आयडिया दिली. झालं काय करू का, काय करूया म्हणून त्यानं एका धनुर्यागाचं आयोजन केलं. धनुष्य याग ठेवला. त्या धनुष्याचं पूजन करायचं, होम हवन करायचं आणि म्हणला ब्राह्मणांना विचारलं योग्य मुहूर्त काढा. समजा यज्ञ पूर्ण झाला नाही तर पहिला आपल्या डोक्यात काय येतं बघा, चाललोय भागवताला, रिक्षा मिळाली नाही तर नाही काय, तसं आहे. त्यालाही वाटलं काय यात पूर्ण झाला नाही तर काही नाही. ब्राह्मण म्हणले की यजमान जो आहे तो, अरे बापरे घाबरला. यजमान म्हणजे तो स्वतः ना, त्यानं याद केला, त्यानं बसायचं याग. नाही म्हणला एक गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदम नवीन सेल टाकले पाहिजेत मला, म्हणजे व्यवस्थित ऐकू. काय टायमिंगला जातात ना सेल सुद्धा. मला वाटलं होतं बहुतेक नाही का आपलं नामस्मरण चाललंय, रास चाललंय, त्याच वेळेत एकदम बंद पडेल. बरं मला ते सगळं चाललं. नारदांचं काय आहे ते म्हणणं ऐकून घेतलं. कंसाचं म्हणणं ऐकायला सेल म्हणले नको, याचं काय ऐकायचं. त्यापेक्षा सेलनी सुद्धा विचार केला बरं का, त्यापेक्षा गेलेलं बरं. झालं याग केला आणि कंसाने अक्रूरांना पाठवलाय कान्हाला. स्वतःचा रथ दिला. कंसाचा रथ सोन्याचा आहे, आपण पाहिलं परवा. सुवर्णाचा रथ आहे, त्याच्यामध्ये अक्रूरांना बसवलं आणि पत्र लिहिलं एक छान. पूर्वीच्या काळी ती गुंडाळीची पत्र असायची बघा, पत्रिका सुद्धा तशाच असायच्या, आता सारखं नाही. का आपली उपस्थिती हाच आहे आणि खालची वळी द्यायचं, कृपया आहे आणू नका, म्हणजे आपण येऊ. हे फार आपण संकुचित वृत्ती झालं बघा. लग्नात नाही हे मानपान किंवा देणं घेणं करायचं, मुंजीत नाही करायचं, तर कधी करायचं ना. भरभरून द्यायला शिका बरं का. आपलं उलट होतं. आपलं पहिलं इन्कमिंग काय ते बघतं. आमच्या एक आजी म्हणायच्या, पाहुण्याची पिशवी जेवढी जड तेवढा पाहुणा गोड. पूर्वीच्या वेळी काय असं आलो आणि 5-10 मिनिटं थांबलो असं नाही, राहिलाच मुक्का मारायचो. मग त्यानं काय काय आणलंय. आणि पूर्वीच्या काही विकत आणायची नव्हती हो पद्धत, नाही का. घरातच काय लोणचं केलेलं असायचं, साखर आंबा असायचा, गुळांबा असायचा, काय वेगवेगळ्या पुरणाच्या पोळ्या करून आणायच्या बघणीवर. काय काय हाऊस होती बरं का. अक्रूरालाही फार बरं वाटलं बरं का, की मला जायला मिळतंय, मला भगवंतांना पहिल्यांदा पाहायला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा मथुरावासी मी असेल, जो कान्हाला प्रत्यक्षामध्ये पाहणार आहे. त्याच्या मनात आहे की संध्याकाळपर्यंत पोचेन मी. राम आणि बलराम, राम आणि कृष्ण दोघेही म्हणाले संध्याकाळच्या वेळेला म्हणजे गोठ्यात असतील, गाईच्या धारा काढत असतील.
मी आल्यानंतर धावत धावत येतील, मला अक्रूर काका म्हणून हात मारतील, दोघेही माझ्या हाताला धरतील आणि घेऊन जातील. कान्हा म्हणाला, तसं आहे का काकांच्या मना? तसं. रथ समोर आला, वाड्याच्या बाहेर रथ थांबला, तसे हे दोघं जण धावत आले, अक्रूर काका. बलराम दादा उजव्या बाजूला, कान्हा आमच्या डाव्या बाजूला. नेलं, बसवलं छान त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे, काय गुळ पाणी दिलं आणि दोघंही अक्रूरांच्या पायापाशी बसले. नंदबाबा आले. नंदबाबांनी विचारलं, काय कसं काय येणं केलं? बाहेर रथ पाहिला. त्यानं सांगितलं की अहो कंस महाराजांनी असा एक यज्ञ आयोजित केला, यागाचं आयोजन केलंय, तर तुम्हाला सगळ्यांना बोलवायला आलोय, मी खास तुम्हाला घेऊन जायलाच आलोय. नंद मुखी आहेत ना, तर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नेण्याकरता रथ पाठवलाय कंसाने. नंदांना फार बरं वाटलं बरं का. म्हणजे काय कंस तसा वाईट असला तरी चांगला आहे, म्हणजे मनानं चांगला आहे, आम्हाला रथ पाठवला. सामान्य माणसाकरता कोण गाडी पाठवतो? त्यांचं काय बोलणं चाललंय आणि तेवढ्यात जेवणाची तयारी झाली. म्हणून नंदबाबा आत गेले, म्हणाले, तुम्हाला बोलवतो हा 2-5 मिनिटात. तेवढ्यात कान्हा आणि बलराम दादानं मथुरेचं एकूण स्ट्रक्चर कसं आहे ते जाणून घेतलेलं आहे. म्हणजे कुठे कुठे पहारे असतात, कुठे कुठे चौक्या आहेत, कुठे कुठे रक्षक उभे असतात. यागाच्या निमित्तानं त्यांनी काय बदल केला आहे, आता कोण कोण सैनिक आहेत, कोण कोण विशेष पाहुणे कोणी बोलवलेत का, काय आहेत. आणि अक्रूरांनी सांगितलं बरं का सगळं, असं 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 आहे. भोजनं झाली आणि यशोदेला कळलं बरं का. नंदबाबांनी आज जाऊन सांगितलं की अक्रूर जे आले, आम्हाला मथुरेला जायला. जसं यशोदेनं हे ऐकलं की कान्हा आता उद्या मथुरेला जाणार आहे, तसं तिला काही सुचेना असंच झालं. कारण तिने ही कल्पनाच कधी केली नव्हती की कान्हा आपल्यापासून दूर जाणार आहे. काय या सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळे झोपले. 2-2:30 वाजता कान्हाला जाग आली. तर का जाग आल्यानंतर असं स्वाभाविक होतं की आई शेजारी झोपलेली असायची. कान्हानं पाहिलं तर शेजारी कोणीच नाहीये आणि दार उघडं आहे. त्या दाराच्या फटीतून पाहिलं तर यशोदा अंगणामध्ये हमसून 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 रडती. रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तिने असा पदराचा बोळा केला, कुंडात धरला आणि अखंड अश्रू धरा वाहतात. एक क्षण अश्रू थांबत नाही. कान्हा जवळ गेला आईच्या. यशोदा खाली बसली होती. जवळ गेला आणि यशोदेच्या गळ्यामध्ये हात टाकले. असे पाठी हात टाकले तर कान्हाच्या हातावरती ती तिची आसवा आली. पटकन कान्हा पुढे गेला. काय ग, काय झालं आई म्हणून तिचे डोळे पुसले. आई का रडतेस? कान्हा नको रे जाऊस. अगं आई 2 दिवसात परत येणार आहे, एवढं काय त्याच्यात, जाऊ दे मला. नको रे कान्हा. पण अरे तू गेल्यावरती तुला जेवण कोण भरवणार? यशोदा कान्हाला रोज जेवण भरवतीये बरं का. 8 वर्षाचा झालाय का. आपल्याकडे आपण जरा मुलगा शाळेत नाही जायला लागला, तू हाताने जेव बरं, आता मोठा झालायस. आणि त्यानं काही उद्योग केला ना की आपण लगेच म्हणतो तू एवढा काही मोठा नाही आहेस. बघा आपलं कसं असतं. यशोदा रोज भरवतीये बरं का कान्हा. तो म्हणाला, अगं मी जेवीन माझ्या हाताने, मला माहिती. नाही रे कान्हा, पण तू जाऊ नकोस ना. अगं नाही, मला गेले पाहिजे. यशोदाच्या डोळ्यांना खळ नाही बरं का. अखंड चालू आहे,
अखंड अश्रुधारा घळा 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 अश्रुपात होत आहेत. नको जाऊ रे कान्हा, नको जाऊ. रात्रभर कान्हा आणि यशोदा एकमेकांच्या मिठीत आहेत. आणि कान्हा आता उद्या मथुरेला जाणार ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्या वृंदावनामध्ये सगळ्या गोपी जमा झाल्यात बरं का. तो रथ जिथे थांबवलाय ना त्याच्या आजूबाजूला सगळ्या गोपी जमा झाल्या. एक गोपी म्हणाली मी काही कान्हाला जाऊ देणार नाही. दुसरी म्हणाली अगं पण तू करणार काय आहेस. तिसरी म्हणाली अगं मी या रथाच्या चाकासमोर झोपून राहीन. माझ्या अंगावरून तो रथ गेला ना तरी चालेल, मी काही कान्हाला जाऊ देणार नाही. तिसरी म्हणाली असं करूयात का या रथाचे घोडेच सोडून देऊया नाही का, म्हणजे कान्हालाही जाता येणार नाही. आणि तो जो कोण न्यायला आलाय ना, कोण ग न्यायला आलाय कान्हाला, कोण न्यायला आलाय. एका गोपीने सांगितलं काय की बाई कंसाचा कोणीतरी सहकारी आहे. नाही नाव काय त्याचं. एक कोणीतरी होती तिला नाव माहिती होतं. ती म्हणली अक्रूर नाव आहे त्याचं. तिच्या शेजारी उभी असलेली गोपी म्हणाली छे ग अक्रूर कसला, त्याचं नाव त्याच्या आईने चुकीचंच ठेवलं बरं का. त्याचं नाव क्रूर ठेवायला पाहिजे होतं. जो आमच्या कान्हाला आमच्यापासून लांब करतो ना तो कसला आलाय अक्रूर, तो क्रूर आहे. असं सगळं चाललंय बरं का. कान्हा लवकर उठला, ट्रिपला जायचंय ना, तयार झाला म्हणजे त्याच्यावर का झालं. आईने ही रडतीच आहे बरं का यशोदा. त्याला पितांबर नेसवला, मेखला लावली, बाजूबंद वाक्या घातल्या, किरीट घातला, त्याच्यावरती छान मोरपीस खोवलं. आणि तिला माहिती आहे बरं का कान्हा घरातून कायम निघतो ना बाहेर तेव्हा ती वेणू घेऊन जातो. म्हणून यशोदेनं नेहमीच्या सवयीप्रमाणे ती वेणू दिली हातात. कान्हा म्हणाला आई या वेणूचं काही तिकडे काम नाही ग, आता मी काही वेणू वाजवणार नाही. मी आता ज्या कारणाकरता इथे आलोय ना ते मला करायचं. वेणू राहू दे असं सांगतात बरं का भगवंतांबद्दल. भगवंतांनी त्यानंतर कधीही वेणुनाद केला. भगवंत त्या प्रसंगानंतर कधीही खळखळून हसले सुद्धा नाही. उद्धवांनी जे वर्णन केले ना भगवंतांचं, गोपींनी विचारलं उद्धवाला उद्धव कसा आहे, काय करतो रे कान्हा आमचा तिकडे. उद्धवजी म्हणाले काही नाही म्हणाले, फक्त तो गवाक्ष म्हणजे खिडकीमध्ये उभा राहतो आणि वृंदावनाच्या दिशेनं पाहत असतो फक्त. आणि डोळ्यातून अखंड अश्रुधारा चालू असतात. काय प्रेम आहे बघा ना गोपींबद्दल. खरं तर कान्हाला दुःख अधिक आहे बरं का. किती माणसं आहेत त्याच्या आजूबाजूला प्रेम करणारी हो, पण या सगळ्यांना सोडून त्याला कर्तव्य महत्वाचं आहे. लक्षात ठेवा जीवनाच्या तो अशा टप्प्यावरती उभा आहे जेव्हा त्याला कर्तव्य महत्वाचं वाटतं बरं का. हा टप्पा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो बरं का. परदेशात ज्यांची मुलं जातात ना त्यांना काय फार बरं असतं असं वाटतंय तुम्हाला. कसा तरी तो आमटी भात करायचा, काय कशा तरी त्या पोळ्या करायच्या. सुरुवातीला 5-6 महिने फार कठीण जातात बरं का त्यांचे. सगळं रुटीन लागत नाही. पण इथे आपण कोणाकडे तरी जाऊन राहू शकतो. इथे ती सोय नाही. काय जे काही झालं असेल ते ॲडजस्ट करायचं. पण का करिअर महत्वाचं आहे ना त्यावेळेला. मग त्यावेळेला त्यांना कोण सांभाळतो बरं का. त्यावेळेला त्यांना कान्हा सांभाळतो. लक्षात ठेवा. कारण तो म्हणला मला माहिती आहे ना घर सोडून जाताना काय यातना होता. आणि काहीतरी मोठं काम करायचं असेल ना तर त्याच्याकरता अशी छोटी छोटी बलिदानं द्यावंच लागतात. आई वडिलांना दुःख होतं. एका डोळ्यामध्ये हसू आणि एका डोळ्यामध्ये असू नाही का. ते विमान उडेपर्यंत नाही बरं का आपण
तो हुंदका देत लक्षात ठेवा. ते उडलं ना की ते येतच बरं का, साठून बाहेर येतच. अक्रूर काका रथामध्ये बसले. सोन्याचा रथ आहे अक्रूरांचा. कान्हा बसला, बलराम दादा बसला. बाकीच्या सगळ्यांकरता अनेक रथ वेगवेगळे आहेत. हा खास कान्हा करता सांगितला घेऊन यायला. नंद आहेत, अजून गोप आहेत, गोप बालक आहेत. रथ जेमतेम 10 पावलं गेला आणि यशोदेनं मोठ्यांदा हाक मारली, कान्हा. कान्हा म्हणाला, अक्रूर काका रथ थांबवा. रथ थांबला. कान्हा झरकन मागे वळला, भर 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 खाली उतरला, आला आणि यशोदेला घट्ट मिठी मारली. यशोदा गुडघ्यावरती बसली बर का, कान्हाला मिठी मारता. भगवंतांना भेटायचं असेल ना तर असं गुडघ्यावर बसावं लागतं बर का. गुडघ्यावर बसणं म्हणजे शरणागती पत्करणं, लक्षात ठेवा. भगवंतांची भेट तेव्हा होते जेव्हा आम्ही त्याला शरण जातो. अन्यथा शरणं नास्ति. बाकी त्याच्याशिवाय कोणीही आधार देणार नाही हे जेव्हा समजतं ना तेव्हा आम्ही त्याला शरण जातो. बरं, आधार देणार नाही म्हणजे व्यवहारात सगळे असतात बर का, नातेवाईक जिथल्या तिथे असतात, पण ते काही वेगळं करू शकणार नाहीत बर का. कर्तव्य करू शकतील त्यांची. आणि कान्हानं काय केलं, त्याच्या गळ्याभोवती जे यशोदेचे घट्ट हात होते ना, कान्हाने ते सोडवले बरं. आतापर्यंत हा अनुभव कधी आला नव्हता यशोदेला. तासन तास जरी तिनं कान्हाला कवेमध्ये घेतलं ना तरी कान्हा काही बोलायचा. पण आज कान्हानं ठरवलं होतं बरं का, आईला थोडस भानावरती आणायचं. गळ्याभोवती पडलेली ती घट्ट मिठी सोडवली. रथामध्ये बसला आणि अक्रूर काकांना म्हणाला, अक्रूर काका, आता मी जरी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका, कारण आता जर तुम्ही रथ थांबवला ना तर मी परत येऊ शकणार नाही. मला इथेच राहावं लागेल, इथेच राहावं. सगळ्या गोपींच्या मधून वाट काढत 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 तो रथ निघाला. भरधाव वेगानं अक्रूरांनी रथ पुढे नेला. संध्याकाळच्या वेळ हे मथुरेमध्ये येऊन पोहोचले. कान्हानं सांगितलं की अक्रूर काका रथ इथेच थांबवा, आम्ही सामान्य माणूस आहोत, त्याच्यामुळे आम्ही सामान्यांकरता ज्या राहोट्या बांधल्या तिथे राहणार आहोत. आम्ही काही राजाचे विशेष निमंत्रित नाही. फक्त तुम्ही जाऊन कंसाला सांगा की आम्ही आलोय म्हणून. सगळी मुलं उतरली, कान्हा उतरला, बलराम दादा उतरले, नंद थोडे आधीच पोहोचले होते त्यांच्या. सगळे आले आणि अक्रूर निरोप द्यायला गेले कंसाकडे. साधारण 4-4:30 वाजले असतील आत्ताच्या भाषेमध्ये. त्यामुळे सूर्यास्त व्हायचा होता, बऱ्यापैकी प्रकाश होता. कान्हा म्हणाला, बाबा आम्ही जरा मथुरा बघून येऊ का? मथुरा बघून येऊ, पहिल्यांदाच आलोय ना, पहिल्यांदाच आलोय. नंदबाबा म्हणाले, पण
हे बघा, काही दंगा वगैरे करू नका, नीट राहा. काना म्हणाला काही काळजी करू नका, मी सगळं दादाचं ऐकेन. नंदबा म्हणले हा मग काय हरकत नाही. बलराम दादा म्हणजे एकदम कसं एकदम बघा. दादा म्हणाले बघा काना, माझा ऐकणार आहेस तू? हो म्हणला ऐक. झालं निघाले. आता ही काय हो, बघा ना, कल्पना करा, खेडेगावातून शहरात आलेली माणसं, पुण्यामधल्या लोकांना बाहेरून आलेला माणूस तो रस्ता कसा क्रॉस करतोय याच्यावरून ओळखता येतो बघा. पण लगेच काय बावळट आहे कळलं का? अहो पोहे कसा खातोय आपण नाही ना, काय बाहेर जरी खाल्लं तरी अशा मिरच्या टाकल्या इकडे तिकडे नाही ना, रांगोळी नाही काढत ना ते मिरच्या, ताटली तर त्या वेगळ्या बाजूला काढून ठेवायच्या. हे संस्कार झालेले असतात बरं का आपल्यावरती. काय योग्य अयोग्य, योग्यच आहे ते, असंच व्हायला पाहिजे. आपण कचरा करायचा आणि तो दुसऱ्यांनी उचलायचा, हे कोणी सांगितलंय? आपल्याला बरोबर कळतं बरं का कुठनं आलाय दिसतोय. उगाच म्हणले गर्दी पुण्याला नाही का. विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी कसं, हे खरी ओरिजिनल पुणेकर आहे की नाही. लक्ष्मी रोडचा फोटो येतो बघा, सगळ्यांना येतो व्हॉट्सअपवरती. जंगली महाराज रोडचा फोटो येतो बघा, काय एकदम असे हे हिंट आहेत बरं का. यांनी मल्टी स्टोरीड बिल्डिंग पाहिल्याच नाही आत्ताच्या भाषेत. एक मजलीच घर आहेत या सगळ्यांची, 2 मजली 3 मजली कधी पाहिलं नाही. हे पहिल्यांदा इथे पाहत आहेत. आणि असं एक एक बिल्डिंग बापरे केवढी उंच आहे, 3 मजली म्हणजे फार उंच झाली. आणि त्या सगळ्या घरांमधून ना हा कान्हा आहे, हा कान्हा आहे असा आवाज यायला लागला. आणि सगळी गर्दी आता कान्हाला पाहायला व्हायला लागली. कारण त्यांनी ऐकलं होतं ना, या सगळ्या गोपी जेव्हा ते गोरस विकायला यायच्या तेव्हा त्या कान्हाचं वर्णन करायच्या. त्या काही म्हणायच्या नाहीत कोणी दही घ्या कोणी दूध घ्या, त्या काय म्हणायच्या, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. झालं. कान्हाला प्रत्यक्षामध्ये बघण्याकरता आता गर्दी व्हायला लागली बरं का. काय ह्या चौकात 10-20 जण, पुढच्या चौकात जाईपर्यंत तर त्या 20ची 50 झालेली असायची, अजून त्याच्या पुढच्या चौकात जाईपर्यंत 100, असे सगळे. काही नाही, त्याला पाहायला बरं का, त्याला पाहायला. आणि कान्हानं पाहिलं समोरून कोणीतरी येतोय, त्याच्या पाठीवरती भलं मोठं गाठडं आहे. कान्हाने थांबवलं त्याला. काय रे कोण आहेस तू? तो म्हणाला मी कंसाचा परीट आहे. मग याच्यात काय आहे? तो म्हणाला राजवस्त्र आहे. कान्हा म्हणाला माझ्या मित्रांना दे ना यातली काही, जी नाही का जुनी खराब झालेली असेल त्यातली तरी दे. कान्हाचे मित्र म्हणजे सगळे काय हो, जेमते अंगावर लंगोटीवर का यांनी शिवलेलं वस्त्र घातलीच नाही असा उल्लेख आहे. इथे घातलेत हे काय जी वस्त्र, हे सगळे कान्हाचे मित्र. कोणी मिळालं तर काय वडिलांचंच कोणीतरी उपर्ण गुंडाळलंय वगैरे आपलं असं बस. तो म्हणाला तुम्हाला काय करायची ही राजवस्त्र? हा खेडेगावातले तुम्ही, हा तुम्हाला काय करायचे राजवस्त्र? कान्हाने दादांकडे पाहिलं बरं का. म्हणाला दादा, मागच्या अवतारामध्ये सीतेविषयी बोलला होता तो हाच आहे का हो? सीतेविषयी बोलला होता तो हाच आहे? दाखवू काय आला मी कोण आहे म्हणाले. बलराम दादा म्हणाले तुझं तू बघ बाबा, मला काही विचारू, उद्या म्हणशील दादांनी सांगितलं म्हणून. दादांना फार भिवून राहावं लागतं बरं का त्या काळात सुद्धा. आणि झालं. भगवंतांनी काय एक बुक्की मारली असं म्हणतात त्याला. काय कुंडातनं रक्त त्यानं पोकला आणि गतप्राण झाला. भगवंत म्हणतात मागच्या अवतारात मी काही करू शकत नव्हतो, पण मागच्या अवतारामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम होतो.
यावेळेला काही मर्यादा बिर्यादा काही नाही माझ्या. आला की माल ठोसा, नंतरचं नंतर बघू ना. आला की माल ठोसा. झालं त्याचं गाठोडं सोडलं, सगळे पटापटा पटापटा कपडे दिले. झालं. त्यांनी काय ते धोतर नेसलं, कोणी काय कोणी काय कोणी काय. रेशमी वस्त्र त्यांनी पहिल्यांदा पाहिली तर काय इथे असं. एक कुब्जा समोरून आली. तिच्या हातामध्ये चांदीची वाटी आहे, त्याच्यामध्ये चंदन आहे. भगवंतांना दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणजे भगवंतांना चंदन अतिशय प्रिय आहे आणि दुसरं म्हणजे भगवंतांना वंदन अतिशय प्रिय आहे. 8 ठिकाणी वाकडी होती म्हणे. कान्हा म्हणाला, काय ग तुझ्याकडे, कोण आहेस तू? ती म्हणाली, मी कुब्जा, कंसाची दासी आहे. काय आहे तुझ्याकडे? ती म्हणाली, चंदन आहे. काय काय करतो कंस याचं? काही नाही म्हणाले. कंसाच्या सगळ्या अंगाला हे चंदन लावायला लागतं मला, नाही का? आपण नाही का ते काय फेसपॅक लावतो बघा, त्याच्यात असतं ना, हल्दी चंदन के गुण इसमें समाये. चंदन महत्वाचं आहे बरं का. चंदनानं कांती, तजेला येतो कांतीला, त्वचा तजेलदार होते. मन प्रसन्न असेल ना की काही छानच दिसतं बरं का. आपलं मुळात मनच अप्रसन्न असतं, मनच दुःखी असतं. कसं काय आपल्याला काही प्रसन्न दिसणार? सुखी तो हरि के दास. कान्हा म्हणाला, मला लावतेस का? लहान मुलं एकदम प्रामाणिक असतात बघा. ते असं काही म्हणजे कीर्तनाला आले, प्रवचन आले ना, झोप आली ना, पाय बी पसरून झोपतात बरं का, मस्त. तुम्हाला तसं करता येत नाही, मला लक्षात येते ना. आपल्याला झोपता येत किंवा ऐकावंच लागतं बरं. समजा झोपलो ना तर शेजारच्याला जरा जय जयकाराच्या आधी बरं का जरा असं, गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे बापरे, झालं वाटतं जय जयकार असं होतं आपलं. मागे मी एका ओंकार होता, काकू होता, त्या कथेला मी बसलो होतो ना. इतकी छान जागा होती माझ्याकरता. ह्या बाजूला त्यांच्या हॉलची खिडकी आणि ह्या बाजूला त्यांच्या किचनची खिडकी. आणि पहिल्याच दिवशी त्यांच्या काय स्वयंपाक करणाऱ्या बाई आल्या आणि त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे काय त्यांची वेळ जी होती त्याप्रमाणे कुकर लावला होता. भाजी बिजी आधी त्यांनी फोडणी बिडणी सगळं टाकलं बरं का. बरं, आता कुकर, मला सवय आहे ना कुकरची. हा, मला घरी बंद करावा लागतो. तुझं लग्न झालेलं नाही तेव्हा तुला माहिती नाही ओंकार. अहो, दुधाकडे बघा याचा अर्थ काय घ्यायचा आहो मी, योगेश दादा माहिती आहे आमच्या. याचा अर्थ ते वर आलं की बंद करा. मी पहिल्यांदा असं ट्राय केलं बरं का. बघा म्हणलं, फक्त बघितलं ते वर 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 आलं. लक्षात ठेव बरं काय, तुला गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत मला दुधाकडे बघा असं सांगण्यात आलेलं. कळलं का? काही काही युक्त्या भागवतातच मिळतात बरं का. तिने भगवंतांच्या सगळ्या अंगाला चंदन लावलं बरं का. सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडा. कान्हा म्हणला, अगं मला तुला काहीतरी दिलं पाहिजे ना, तू चंदन लावलंयस मला. म्हणून कान्हानं काय केलं तर तिच्या दोन्ही पायांवरती आपला पाय ठेवला बरं का आणि तिच्या इथे धरलं हनुवटीला आणि तिला असं वर उचललं तर काळकन आवाज झाला आणि ती एकदम सरळ झाली, सुंदर दिसायला लागली बरं का. भगवंतांचा स्पर्श झाला ना
की देहाचं सुवर्ण होतं, लक्षात ठेवा. नवे नवे देहाचा परिसच होतो. ते ज्या लोखंडाला लागतं ना त्याचं सोनं होतं. म्हणून भगवंतांचा स्पर्श संतांना झालेला असतो बरं का. म्हणून आपण संतांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करायचा. काय महिन्यातनं एकदा जमलं, एकदा आळंदीला जाऊन यायचं, गोंदवलेला जाऊन यायचं, गडावरती जाऊन यायचं. काय आपली जिथे जिथे आपली श्रद्धा आहे ना तिथे गेलं पाहिजे बरं का. डोकं टेकवलं पाहिजे आणि अहंकार शून्य होऊन डोकं टेकवलं पाहिजे बरं का. हे फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे. आणि मुख्य रस्त्याने हे आता गेले जिथे तो धनुष्य ठेवला होता यागाचा. आजूबाजूला सैनिक आहेत. कानाने विचारलं काय तुम्ही कुठले पहारे करूया? तो म्हणला आम्ही धनुष्यावरती पहारा करायचा. धनुष्यावर कशाला पहारा करायचा? म्हणजे त्याला काय काय लक्ष ठेवायचं? तो म्हणला नाही नाही, हे जर धनुष्य मोडलं ना कोणी तर आमचे राजे आहेत ना कंस महाराज ते मरतील. काना म्हणला हा कसला सिक्युरिटी गार्ड, जे सांगायचं नाही तेच सांगतोय म्हणाला, नाही का. म्हणजे सोन्याच्या दुकानाच्या बाहेर नाही का तो बंदूक घेऊन उभा असतो, त्याला विचारलं चाव्या कुठे, तर त्यानं सांगावं पहिल्या मजल्यावर देऊन ठेवलंय. तसं झालं ना, काय करायचं नाही त्यानं. झालं, काना गेला तिथे, एकाने अडवलं. हे म्हणाले काय, त्याला हात बीत लावू नका. नाही म्हणाला काही हात बीत लावते, लांबून बघतो म्हणाले फक्त. काना जवळ गेला, त्याची आवडती पोज घेतली, कमरेवरती हात ठेवून उभा आहे. पंढरपुरामध्ये बघा आहे की नाही तसंच उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून. इकडं ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वामन पंडितांनी याच्यावरती एक वामन लिहिली आहे बरं का. जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, धमामा म्हणजे लहान मुलांचा दंगा. जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, ज्याने स्वकरेची वधिला आपुलाच मामा.
ज्याच्या रणात घन गरजतसे तमामा, तो पंढरीत वसतो अभिमन्यू मामा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. झालं. कान्हा उभा राहिला. कान्हाला बलराम दादांकडे पाहिलं. म्हणाला, दादा ते मागच्या अवतारात सीता स्वयंवराला बघा, आम्ही प्रत्यंचा लावताना आठवतोय का प्रसंग? त्याच्यापेक्षा हे अगदीच म्हणजे नाही का, म्हणजे पंतप्रधान हा नगरसेवक हो असं म्हणण्यासारखं आहे ना. आता नगरसेवक करता उभा इतकं शुल्लक काय म्हणाले, जरा बघू का उचलू? दादा म्हणाले, तुझं तू ठरव. दादांचं एकदम पक्क आहे बरं का. काय आहे, काही लोकांनी दादांचं ऐकायला पाहिजे बरं का. काय करणार, दादांचं ऐकत नाही. त्यामुळे मग काय असतं, दादांपेक्षा मुलीची काळजी अधिक असते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणाची काळजी अधिक आहे त्याच्यावर. झालं. भगवंतांनी ते उचललं. त्यांना काही प्रत्यंच्या वेळ लावायची नव्हती बरं का. एक पाय त्याच्यावरती गेला आणि काळ दिशी मोडलं. बस झालं. तो आवाज कंसापर्यंत गेला. कंस घाबरला. काय झालं? म्हणाला, धनुष्य मोडलं. धनुष्य मोडलं याचा अर्थ त्याला पक्क कळलं आपण संपलं. दुसऱ्या दिवशी हे सगळं मल्लयुद्ध वगैरे झालंय पण. कुवलया पीड मारला, चाणूर मारला, मुष्टिका मारला. आणि ते मल्लयुद्ध बघायला कंस येऊन बसलेला. ठेवलाय बाहेर. हा सांगतो तुला. सगळं ते स्टेडियम भरलंय बरं का आत्ताच्या भाषेमध्ये. अनेक जण बघायला आलेत ते सगळं मल्लयुद्ध. चाणूर मारला, मुष्टिक मारला आणि क्षणार्धामध्ये कंस ते पाहतोय बरं का वरून. त्याची पापणी लवते न लवते तोच भगवंत त्याच्या शेजारी प्रगट झाले बरं का. काही काना चढत बिडत प्रगट झालेला आहे. त्याच्या शेजारी कान्हा प्रगट झाला. आणि काही जण म्हणतात की काय कान्हाने मुष्टी प्रहार केला किंवा काय ढकललं. कंस घाबरला, उठला आपल्या सिंहासनावरून आणि त्याच्या धोत्रात त्याचा पाय अडकला. तो खाली पडला आणि तो गतप्राण झाला. काही जण म्हणतात की कान्हाने नंतर म्हणाले त्याच्या छातीवरती पाय दिला असा नुसता. आणि सगळ्यांनी मोठ्यांदा गर्जना केली, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कंसाला मारला. आधी चाणूर मेला ना त्याचा आवाज आला आणि नंतर कंस मेला. मी म्हणलं दोनदा आवाज आला, मग आधी चाणूर गेला असं म्हटलं. कारण मुष्टिकाला बलराम दादांनी मारले. कंस चाणूर मरला. सगळ्यात पहिलं काम काय केलं तर उग्रसेन राजांची मुक्तता केली. कारण उग्रसेन राजे कंसाने आपल्या वडिलांना कारागृहात टाकलंय बरं का. आमच्यावर जी यावनी आक्रमण झाली ना, हे सगळे कंस आहेत बरं का, आपल्या वडिलांना कारागृहात टाकणार आहे, लक्षात ठेवा. वडिलांना कारागृहात, भावाला कारागृहात, हे सगळे कंस आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या आज्ञेनं मग आपल्या माता पित्यांची मुक्तता केली. माता पितांना मुक्त केलं आणि मग
मग वसुदेवांना सांगितलं बरं का की बाबा तुम्ही आता परत जा, मी काही परत येणार. आणि आईची काळजी घ्या. आईला सांगा मी फक्त आणि फक्त तिचाच मुलगा आहे. नंद बाबा परत आले. यशोदेला सांगितलं बरं का की असं असं झालंय, आता काही तो परत येणार नाही. आणि मग काय हे राहायला लागले सगळे. पहिलं काम केलंय ते म्हणजे भगवंतांचं उपनयन केलेलं आहे, मुंजी बंधन केलेलं आहे, कारण त्याशिवाय विद्यार्जन नाही. मग हे सांदीपनींच्या आश्रमामध्ये विद्यार्जनाकरता गेले. विद्यार्जन पूर्ण झालं, परत आले दोघे. आणि मग देवकीला, वसुदेव आणि देवकी, देवकीच्या मनामध्ये होतं बरं का एकदा जाऊन भेटून तरी यावं. पण मी जाणार. देवकीनं काय निरोप पाठवलाय बरं का, क्षमा करा, यशोदेनं काय निरोप पाठवलाय माहितीये का कृष्णाकरता. म्हणाले कृष्णा तुझ्या महालामध्ये एखाद्या दासीची जरी जागा शिल्लक असेल ना तरी तू मला बोलवून ये. मला तुझ्या सहवासात राहू दे बघ. काही काळ मध्ये गेला आणि आता देवकीला असं वाटतंय की एकदा याचे दोनाचे चार झाले म्हणजे एकदा याचे दोनाचे चार झाले की हा सुखी. काल मी सांगितलं तुम्हाला दोनाचे चार झाले आणि सुखी झालाय असं मला तरी कोणी आजपर्यंत भेटलेला नाही. आणि हे काम कोणाचं आहे म्हणजे सगळ्यात मोठं वधूवर सूचक मंडळ कोणाचं आहे तर ते आमच्या नारदांचं आहे बरं का. नारदांचं सारखं भ्रमण चाललंय. कधी इकडे जात आहेत, कधी तिकडे जात आहेत. या मुलाची बातमी त्या मुलीच्या वडिलांना सांगायची, त्या मुलाचं सगळं इकडे सांगायचं. असं करत 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 एक दिवस नारद विदर्भ देशातला भीष्मक नावाचा राजा, भीमक किंवा भीष्मक अपभ्रंश आहे, त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे बसलेले असताना भगवंतांच्या गुणांचं वर्णन चालू होतं. तुला सांगतो राजा, तो इतका छान आहे दिसायला, इतका रूपावान आहे, इतका गुणवान आहे, इतके असुर मारले त्यानं, हे केलंय ते केलंय ते केलंय. हा जो भीष्मक राजा आहे तो हे ऐकत असताना त्याची मुलगी आहे रुक्मिणी, ती तिथे बसली आहे बरं का. सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे रुक्मी. मग रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि त्याच्यानंतर कन्या आहे रुक्मिणी. आणि ती आता उपवर झाली. मोरोपंत म्हणाले कन्या उपवर झाली ना की काय होतं सगळ्यात पहिल्यांदा, उपवर म्हणजे लग्नाला योग्य झाली. उपवर कन्या होता एकदा आईने सांगितलं, अहो
आपली मुलगी आता मोठी झाली बरं का, तिचं लग्नाचं बघायला पाहिजे. उपवर कन्या होता पितयाच्या हृदयास कातरते. पितयाच्या हृदयास कातरते बर का. आणि त्याचं हृदय कातर होत. कातर असं का होतं बरं? कातर सासर सागर पार कशी जाय हेच मनी कातरते. खरे ना बघा ना, ज्या मुलीला 20-22 वर्ष 25 वर्ष एवढं लाडात वाढवलेलं असतं, असं मी पूर्वी सांगत असे बरं का. आता ज्या मुलीला 40 वर्ष वाढवलेलं असतं, काय अवघड झाले की लग्न त्या वयात व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी त्या वयात व्हायला पाहिजेत बरं का. वय एकदा वाढलं ना की काही गोष्टी इतक्या फिक्स होतात मनावर, मग ऍडजस्टमेंट राहत नाहीत बरं का. जेवढं अलीकडे त्या वयात लग्न, मग त्या सगळ्या मजा त्या अलीकडच्या वयातल्या. आता अवघडच झालेलं आहे बरं का ऐकून. त्यालाही काळजी होती, जो कन्याचं काहीतरी केलं पाहिजे ना. पण रुक्मी आहे ना, तो रुक्मी फार तयार आहे बरं का. त्याला असं वाटतंय की आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालाशी व्हावा, आणि त्यानं नक्की केला तो वडिलांना न विचारता. आणि ही म्हणाली मी नाही करणार, मी वरलंय श्रीकृष्णांना. तो म्हणाला तू असं करूच शकत नाहीस, मी ठरवणार, मी मोठा भाऊ आहे तुझा. आणि वडिलांचंही काही चाललं नाही बरं का त्याच्यापुढे. मुहूर्त ठरला, पत्रिका छापल्या, सगळ्या राजांना निमंत्रण दिली, फक्त द्वारकेला निमंत्रण गेलेलं नाहीये. म्हणजे श्रीकृष्णांनी येऊ नये याच्याकरता सगळे प्रयत्न केलेले आहेत. आणि रुक्मिणी विचार करते की काय करूयात काय करूयात काय करूयात काय करूयात. तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की आपण किमान श्रीकृष्णांना कळवूयात तरी हे की मी असं असं तुम्हाला मनानं वरलंय, तेव्हा तुम्ही या आणि माझं पाणी ग्रहण करा. पाणी ग्रहण नावाचा विधी आहे बरं का लग्नामध्ये. हातात हात घेतो ना आपण, त्याला पाणी ग्रहण असं म्हणतात. आता लग्न कशा करतात तर बहुतेक वेळा फोटो करताच करतात. स्टेटसवर टाकता येतात ना वेगवेगळ्या पोज मधले फोटो, तेवढ्या करता होतात हे सगळे. आणि रुक्मिणीनं काय केलं, धाडस करून पत्र लिहायला बसली. तुमच्या माहिती करता सांगतो, जगातलं हे पहिलं प्रेमपत्र. त्याच्या आधी प्रेमपत्राचा उल्लेख नाही. त्यामुळे आपण जर कोणाला लिहिलं असेल तर काही वाटून घेऊ नका. रुक्मिणीनं लिहिलंय. आपण काय लिहितो, माय डिअर. ज्यांचं इंग्रजी कच्चं असतं ना ते DEAR लिहायचं का DEER लिहायचं. या इंग्रजी शिकवतात म्हणून मी मला त्याच्यावर सुचला. योगेश दादा नेहमी एक सांगतो बरं का, आता मला अगदी आठवलं तो म्हणाला मी आणि माझी बायको म्हणजे कसे आहोत, मेड फॉर इच अदर आहोत. फक्त त्या मेडचं स्पेलिंग काय हे काय द्यायचं हे परिस्थितीवर अवलंबून असतं. भागवत हे ना श्रवणाचं शास्त्र आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिने पहिला शब्द वापरलाय श्रुत्वा गुणान. तुझे
तुझे गुण ऐकून. मी जन्मभर बाकी काही केलं नाही बरं का. तपश्चर्या केलेली नाही, नामस्मरण केलेलं नाही, यज्ञयाग केलेले नाही. काय केलंय मी कृष्णा? फक्त तुझे गुण ऐकून. श्रुत्वा गुणान त्रिभुवन सुंदरा. कसा आहेस तू? या त्रिभुवनामध्ये सुंदर म्हणून काही असेल ना तर ते तू आहेस बर का. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद 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 हरि नारायण हरि ओम. वनमाली मुरली धारी वनमाली मुरली धारी. 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 गोवर्धन गिरिवर धारी. गोवर्धन गिरिवर धारी. गोवर्धन गिरिवर धारी. गोवर्धन गिरिवर धारी. नित नित कर माखन चोरी. नित नित पर माखन चोरी. नित नित कर माखन चोरी. नित नित पर माखन चोरी. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. 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 आओ रे गाओ रे गोकुल के प्यारे. 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 आओ रे कान्हा रे रस रचाओ रे. आओ रे कान्हा रे रस रचाओ रे. आओ रे गाओ रे गोकुल के प्यारे. आओ रे गाओ रे गोकुल के प्यारे. आओ रे नाचो रे रस रचाओ रे. आओ रे नाचो रे रस रचाओ रे. हे मोर मुकुट गिरधारी. हे मोर मुकुट गिरधारी. हे मोर मुकुट गिरधारी. हे मोर मुकुट गिरधारी. कान्हा पीतांबर धारी. कान्हा पीतांबर धारी. कान्हा पीतांबर धारी. कान्हा पीतांबर धारी. गोपी मन नित नित हारी. 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 हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम.
हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम नारायण हरि ओम हरि 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 नारायण हरि ओम गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय असं छान पत्र लिहिलं आणि एका ब्राह्मणाकडे दिलं सुदेव नावाचा ब्राह्मण बऱ्याच जणांना वाटतं ब्राह्मणाकडेच का दिलं नाही का दुसरं कोणी नव्हतं त्यातल्या त्यात प्रामाणिक असतात बरं का पक्क लक्षात ठेवा स्पष्ट सांगेल जमेल किंवा जमणार हा. नाही का सांगितलंय ना कायद्याच्या चौकटीत बसलो तर आरक्षण देणार कोणी सांगितलंय पक्क लक्षात ठेवायचं अजिबात खोटी आश्वासनं देणार मी असं बोललोच नव्हतो एकदाही नाही म्हणाले बरं का माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला एकदाही नाही झालं त्यानं तो काय चालत 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 आला द्वारकेमध्ये त्याला कोणीही अडवलं नाही असा उल्लेख आहे बरं का विशेष आहे भगवंतांनी सांगितलंय ब्राह्मणाचा सन्मान करायचा आणि तो म्हणाला मी असं असं पत्र घेऊन आलोय मला फक्त श्रीकृष्णांना ते द्यायचं आहे भगवंत तयार झाले आवडलं छान भगवंतांनी राजतिलक केला किरीट परिधान केला त्या सगळ्या माळा घातल्या त्याला राजसभेमध्ये बोलवलं काय बघू रात्री कधीतरी आला होता बरं का असं नाही म्हणाले मी आता झोपलोय माझी वेळ संपली आमची भक्ती कशी असते एकदा सकाळी 10 वाजता देवपूजा झाली की एकदा देवाला ते बंद करतात कपाटात कुलूप उद्याच 9:45 पाणी घालायला डायरेक्ट असं नाही चालत असं नाही उपयोगाचं बरं का त्यानं वाचलं कधी आहे म्हणला मुहूर्त कधीच आहे तो म्हणला परवा अरे म्हणाला तू आज आलाय सांग बस म्हणाला रथात चल रात्रीतनं भगवंत गेलेत बरं का रात्रभर रथ चालवून गेलेत असा उल्लेख आहे झालं दुसऱ्या दिवशी सकाळी बलराम दादा आले कान्हा 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 काय कुठे दिसला नाही का एका सेवकाने सांगितलं असा असा कोणीतरी ब्राह्मण होता विदर्भातनं त्यानं काहीतरी पत्र दिलं आणि महाराज गेले महाराज म्हणजे कान्हा काही खरं तर राजा नाहीये बरं का द्वारकेचा राजा कोण आहे माहितीये उग्रसेन राजे आहेत बरं का द्वारकेचे राजे माऊलींनी ते श्रद्धेपोटी लिहिलंय बरं का द्वारकेचा राणा पांडव काय आहे ते जरी राजपदावरती नसले ना तरी लोकांना असं वाटतं की हाच आमचा राजा आहे त्याला विचारल्याशिवाय काही होतच नाही हो राज्यात अनेकांना वाटतं की नेहमी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आहे तसं आहे मनातला मुख्यमंत्री आहे निवडून नाही आलं तरी चालेल पण मीच मनातला मुख्यमंत्री मीच असं अनेकांना वाटतं तसं नाही आमच्या कानात तो खरंच आहे झालं बलराम दादांनी सैन्य गोळा केलं बरं का त्याला काय वाटलं की त्या ब्राह्मणावर काहीतरी संकट आलंय म्हणून कान्हा गेलाय त्यानं सैन्य गोळा केलं म्हणलं एकटा कुठे हा लढणार चला सैन्य गोळा केला हा तिकडच्या दिशेने निघाला कुठे जायचंय काय माहिती नाही विदर्भ देशात जायचं एवढं कळलं तो ब्राह्मण कुठं आला होता तिकडे हे जाऊन पोहोचले बरं का विदर्भामध्ये आत्ताचं जे आपण अमरावती म्हणतो ना आत्ता जे अमरावती आहे तिथे घडलेला प्रसंग आहे
रुक्मिणी अस्वस्थ आहे हो. निरोप पोचलाय का नाही हे तिला माहिती नाही, आलाय का नाही माहिती नाही. आणि तेवढ्यात ती खिडकीमध्ये गिरझड्या घालतीये, तयार होतीये, आरशात बघतीये. मध्येच तेवढ्यात लांबून दिसला बरं का तो ब्राह्मण आलाय. तो हसला तिच्याकडे बघून, नमस्कार केला. रुक्मिणीची इच्छा आहे बरं का आता ह्याला काहीतरी द्यावं. ह्यानं आपलं फार महत्वाचं काम केलंय. साक्षात लक्ष्मी येणार होती. तिला फक्त आशीर्वाद दिले बरं का. आशीर्वाद दिले आणि म्हणाली तुला काही कमी पडणार नाही. काय ना, रात्र रात्र जागून अभ्यास करतील, कष्ट करतील, पण आरक्षणाकरता भांडणार नाहीत. लक्षात ठेवा. काय काय विपरीत परिस्थिती आली तरी चालेल, पण स्वाभिमान नावाची जी गोष्ट आहे ना ती पाहिजेच बरं का. अहंकार नसावा पण स्वाभिमान असावा. स्वाभिमान असलाच पाहिजे बरं. अहंकार आणि स्वाभिमानात यात फार छोटा फरक आहे बरं का. नीट ऐका. मी माझ्या क्षेत्रात सगळ्यात टॉपला असावं बरं का, हा झाला स्वाभिमान. पण मी अमुकांपेक्षा चांगलं असावं, पेक्षा चांगलं, इथे अहंकार आला. लक्षात ठेवा ना. ते चांगलेच आहेत त्यांच्या ठिकाणी बरं का. मी माझ्या ठिकाणी त्यांच्यासारखं मी होऊच शकणार नाही, हे प्रत्येकाला लक्षात ठेवा बरं का. पण मी ज्या क्षेत्रात काम करीन ना त्या क्षेत्रात माझं नाव आदराने घेतील लोक, किंवा त्याच्याकरता मी कष्ट घेईन. लक्षात ठेवा ते होण्याकरता. त्या दिवशी तिला कळलं की बातमी तर पोचली आहे, पण हे आलेत का नाही कुठे माहिती. आणि प्रत्यक्ष लग्नाचा दिवस उजाडला. तिने हे सगळं पत्रात लिहिलंय बरं का. कुठे कुठे काय काय आमच्याकडे कसं कसं चालतं. लग्नाच्या आधी आमच्याकडे असा विधी आहे की देवीच्या दर्शनाला जातात त्यावेळेला माझ्याबरोबर सैनिक कमी असतात, फक्त स्त्रियाच असतील. त्यावेळेला तू ये आणि मला घेऊन जा. आजच्या भाषेमध्ये तिनं लाईव्ह लोकेशन पाठवलंय. कुठे यायचंय त्यांना, त्याला कसं कळणार नाही. पत्ता कुठे, करंट लोकेशन म्हणतात ना. त्यांनी मला करंट लोकेशन पाठवलं होतं बरं का. आणि काय गंमत झाली सांगतो तुम्हाला. त्यांनी मला करंट लोकेशन पाठवलं त्यांच्या घरातून. इथे यायचंय बुवा. मला आलं. आणि ते योगेश दादाच उभा होते का गाडी चालवायला आमचा. योगेश दादाला पाठवलं बरं. त्यांनी फोन खिशात टाकला आणि ते फिरताय. आम्ही आपलं त्यांच्या मागे मागे फिरतोय. या गल्लीतनं त्या गल्लीत, त्या गल्लीतनं त्या गल्लीत. शेवटी त्यांच्या घरावर 2दा गेलो बरं का. पण काय बाहेर काही पाटी बिटी नव्हती लावलेली, काही नाही. नंतर आम्हाला कळलं की अरे ह्या गल्लीतनं समोर जे दिसते ते यांचं घर. मंदिरात गेली, देवी समोर उभी आहे. देवीला म्हणाली मी काही त्या शिशुपालाशी वगैरे लग्न करणार नाही बरं का. कारण मी माझ्या मनानं श्रीकृष्णांना वरलेलं आहे, त्यामुळे मी श्रीकृष्णाशिवाय इतर कोणाशी लग्न करणार नाही. आणि तो जर का आला नाही ना तर मी तुझ्या चरणावरती मस्तक टेकवीन आणि प्राणत्याग करीन. झालं. ओटी बिटी भरली, प्रदक्षिणेला म्हणून बाहेर पडली. 1/4 प्रदक्षिणा झाली बरं का. पाहिलं आजूबाजूला काही नाही, कोणी आलेलं नाही. ती म्हणाली माझं प्रेम आहे खरं, पण त्यांचंही असायला नको का. नाही का, मी किती बळजबरी करणार, त्यांचं नको असायला. माझंच मेलीचं नशीब खोटं. अर्धी प्रदक्षिणा मारली. तिला अजून होप्स आहेत बरं का, येईल. अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली. बघितलं, डावीकडे बघितलं, उजवीकडे बघितलं, पाठीमागे बघितलं, काही नाही. मागमूस नाही हो कोणाचा, कोणाचाही मागमूस नाही. 3/4 प्रदक्षिणा पूर्ण झाली बरं का. आता फक्त 1/4 राहिली आहे.
तिथे आपण नाही का त्या डोकं टेकवतो बघा, पुन्हा देवीला सांगितलं तर का देवी मी आत्ता जर प्रदक्षिणा पूर्ण करून आत आले ना तर हा माझा शेवटचा दिवस आहे बरं का आयुष्यात, लक्षात ठेव. मी तुझ्या चरणावरती मस्तक टेकवीन आणि प्राणत्याग करीन, मी सांगून ठेवते. असं तिच्या मनामध्ये चाललंय आणि अचानक आकाशामध्ये धूळ उडावी ना एवढी धूळ उडली आणि भरधाव वेगाने एक रथ समोर आला. तिला कळलं नाही बरं का कोणीतरी रथामध्ये बसलंय, कारण ती धूळ तोपर्यंत आकाशात उडत होती ना. रथात कोण बसलंय किंवा रथ कोणाचा आहे म्हणून ती पाठीमागे वळली तर श्रीकृष्णांनी हात दिला, बस म्हणून. रथात उचलून घेतलं, भरधाव वेगाने रथ निघून गेला. रथ जसा निघून गेला तसं लक्षात आलं की रुक्मिणीला कोणीतरी पळवलंय. कोणी पळवलंय तर श्रीकृष्ण आले होते हे लक्षात आलं, कारण आदल्या दिवशीच आले होते, त्यामुळे अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. श्रीकृष्ण आला आणि रुक्मिणीला पळवून घेऊन गेला. ही सगळीकडे बातमी पसरली. रुक्मी तयारच होता. रुक्मीने काय केलं, आपला रथ काढला, सैन्य घेतला आणि श्रीकृष्णांच्या पाठीमागे लागला. अमरावतीला जर कोणी गेला असाल ना तर आज तो दाखवतात बरं का रस्ता, हे बघा इथून गेले भगवंत, इथून नेलं. माझ्या आत्याचे यजमान त्या मंदिरावरती ट्रस्टी होते. आम्ही लहानपणी जायचो ना तर ते सांगायचे आत्ता अर्ध्या तासापूर्वी नेलं, तुम्हाला जरा उशीर झाला. आम्हाला खरं वाटायचं, मला तर खरं वाटायचं बरं कधी. आणि मला बरं किती वेळा गेलो ना तरी ते हेच सांगायचे, आत्ता 15 मिनिटापूर्वी नेलं श्रीकृष्णाने. आणि मला असं वाटायचं अरे यार आपल्याला उशीर झाला, आपल्याला बघायला मिळाला. हे कुठपर्यंत वाटायचं, म्हणजे कुठल्या वयापर्यंत, जोपर्यंत तो इनोसन्स होता ना तोपर्यंत खरं वाटायचं. आत्ता गेले बरं का भगवंत. एकदा तो इनोसन्स संपला काही आम्हाला. त्या दरवाजातून जसा श्रीकृष्णांचा रथ बाहेर पडला तसं बलराम दादांचं सैन्य आलं आणि रुक्मीच्या सैन्याची आणि बलराम दादांच्या सैन्याची गाठ पडली. तिथे यांचं युद्ध झालं. रुक्मी त्याच गावचा आहे, त्यामुळे त्याला तिथनं बाहेर पडायचे अनेक मार्ग माहिती आहेत. म्हणून त्यानं काही सैन्य आपल्या बरोबर घेतलं, दुसऱ्या मार्गाने जाऊन समोरून येऊन श्रीकृष्णांना गाठलंय. भगवंतांनी काय अगदी 4 बाण मारले आणि त्याला हरवलं, त्याचा रथ मोडला अगदी पार, असा उल्लेख. त्याला रथातून खाली पाडलाय श्रीकृष्णांनी आणि त्याच्यावरती आता तलवार चालवणार. तेवढ्यात रुक्मिणीमध्ये पडली आणि तेवढ्यात बलराम दादांचा रथ आलेला. बलराम दादा म्हणाले, कृष्णा काय करतोयस हे? अरे तो कोण आहे? तुझ्या होणाऱ्या बायकोचा भाऊ आहे. बाबा बायकोच्या भावाशी फार प्रेमानं राहावं लागतं. बलराम दादांचं लग्न झालंय ना आधी, त्यामुळे त्यांना माहिती कसं राहावं लागतं. मग भगवंतांनी त्याला काय विद्रूप केला, केस काढले असं म्हणतात, एक मिशी काढली, अर्धवट दाढी काढली असं विद्रूप केला त्याला. त्यानं प्रतिज्ञा केली की मी जोपर्यंत हिला परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या राज्यात परत जाणार नाही. म्हणून त्यानं तिथे एक नगरी बसवली, त्याचं नाव भोजकट. आजही ते भोजकट आहे. भोजकटला आता रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही रेल्वेवर त्या ह्याच्यावर सर्च करू शकता. या सगळ्या खुणा आजही जशा तशा आहेत, लक्षात. मग भगवंतांनी रुक्मिणीला पळवून आणलं आणि राक्षस विधीनं, म्हणजे पळवलं म्हणून राक्षस विधीनं त्यांचा विवाह द्वारकेमध्ये पार पडला. जो विवाह द्वारकेमध्ये पार पडला तो सोहळा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. या मंगलाष्टक म्हणणार आहे कोणी? एखादं हे काढ, इथे एक खुर्ची ठेवू, ते तिथेच ठेव, ते कसं कर. हा बस, समोर घ्या, अंतरपाठ घ्या. मुलाचे मामा, मुलीचे मामा, अक्षता द्या इकडे, म्हणजे हा सावकाश उचला. नाही आधी हे हलवायला लागेल.
नवरी ना. मुलीचे मामा मुलीला घेऊन या. हे जतीन तुला घेते ना उचल. वस्त्र हा वस्त्र आणा त्याच्यावरती काहीतरी अक्षरा द्या. हार हार द्या लगेच एकमेकांच्या हातात. हा खालनं उचलायचं. हा 2 मिनिटं थांब. कुंडी आहे. खालची मुंडवळ्या हा बांधणं शक्य असेल तर बांधा की काय आणले असेल तर बांधा बिंदा सगळं करा. ज्यांनी आज आहेर आणलेलं नाही त्यांनी उद्या आणा. उद्या पण कथा आहे, काय काळजी करू. उद्या सकाळी कथा होणार आहे बरं का. नीट ऐका. उद्या 10 ते 12 अशी कथा होईल. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आपण सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर भोजन प्रसाद आहे. विवाह झाला की लगेच वधू आणि वर फोटोसाठी येणार आहे. पोशाख बदलायला मध्ये वेळ नाहीये. लगेच फोटो करता येणार आहे. काळजी करू नका. मंगलाष्टक म्हणणार असेल तर या बाजूला या. पुढे म्हणा म्हणा कुठलं तरी एक म्हणा. या बाकी घ्या. मुलीचा मामा मुलीला घेऊन या. खालनं पूर्ण व्यवस्थित उचला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मुलाचे मामा हा बांधा. वा थोडं खाली गेलं देतो काही. मामाला गंध लावा. उचलणं शक्य आहे का त्याला जरा आता हा म्हणूनच नको. या त्याला द्या टोपी. तुम्ही इकडे या काका. बासरी काढून ठेवायची. खाली सरळ हार काढ. करवली म्हणून राहा म्हणजे लवकर येऊ दे. घेऊन जाऊ. हो नंतर लावतो. पडणार नाही. लावलं पाहिजे ना. ठेव खाली असू दे. काढून टाक. फुलांच्या आधी इथे आणताय तुम्ही बाजूला सरका. त्याला जागा द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक करवली इकडे एक करवली तिकडे. तांब्या भांड्या पाणी घेऊन ओवाळायच्या आतमध्ये तयार करा. ओवाळायला आतमध्ये तयार करा.
आणि हे केलेलं आहे नाही इथे. हो. ते ओवाळूनच तिथे सगळं तयार केलेलं मुलीला बांधतात याच्यावर नदी याच्यावर मूर्तीच्यावर नदी इथे कृष्ण करवली म्हणून इकडे तांब्या मांडव पाणी ओवाळायची तयारी नारळ पाहिजे आहे का नारळ घ्या घ्या तांब्यावरती तिथे नारळ आहे तो घेऊन ये पाणी तांब्यात पाणी पाहिजे पिशवीत जो आहे तो आहे. बर हे ओवाळायचे पाहिजे ते इकडे द्या. आणि थांबा नंतर लावा ते खणाची पिशवी कुठे ठेवली? खणाची पिशवी आईकडे खण हो बांगड्या बाकी सगळे अलंकार घाला देवीला मुलाला काय जावई बापूंनी चेन वगैरे केली असेल तर ती घाला हो जा 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 जाऊ पुढे कुठे उभं राहायचंय एक इकडे एक इथे तिकडे उभी राहा. आणि हिला बोलू ना गंधाली इथे इथेच आहे. आहे का तू ते ओवाळायचं नाही आता नंतर लावून दिलं हो चालेल ना नंतर गुरुजी? नंतर अक्षर नाही थांब 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 वेळ आहे अजून याचं भरपूर काय वेळ. करायचं खडाचं खणाचं काय करायचं हे करायचं असतं ना घालायचं का नाही इथं हे घातलं. नाही अंतरपाठ हा काय अंतरपट वेगळा आहे. तो अंतरपट. इकडे इथे एक कलश पाहिजे ना या बाजूला हो अजून एक पाहिजे ना अजून एक तांबे तिथे ड्रॉवर हे त्या साईडला जतीन इकडे ये. जतीन तू इकडे ये. इकडे असं. नाही वरती आहे फक्त भरून घ्या वरतीच आहे तो तुळस लावली तो याला कृष्णाला. हातात धरा लग्न लागलं की मग घालायचं जाऊ दे. आता तू हातात इथेच का अंतरपट धरला. शूटिंग कोण करतोय? तिला ते एक ते वर घे कलश तू द्यायचा. व्हिडिओ काढ ते काढ तू तिकडनं मी तुम्ही या काका अंतरपाठ धरा तरुण मुलं व्हिडिओ शूटिंग काढायला सोपं पडतं ठेव, ठेव. तुम्ही तिकडून हळू 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 सावकाश हळू काय ते पण तुम्ही या पुढे अंतरपट धरायला. हे घ्या एक मिनिट ओंकार. अक्षता मिळाल्या का साहित्याच्यावर टाकायचं कासाची फुलं कुठे दिसली? दिलेत ना एक मिनिट. नारळ आतमध्ये टॉर्चची तिथे गुलाबी पिशवी नसेल ना त्याच्यात ते. हे घे झाली तयारी हो पंख जरा बारीक करायचं पंख इकडे यांच्या हातात द्या झालं फुलांचं मिळालं. मला पाहिजे नंतर घ्या घाला सगळं झाल्यावर पुढे या तू. थोडं पुढे गणनायकं गजमुखं भोलेश्वरं सिद्धिदं वरदारो रुद्रं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रियात्मजं सुवरं विघ्नेश्वरं
सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेन्द्रतनया सरस्वती वेदिका शिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णाद पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान रामो राज्यमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिरता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं वरतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान या शूरस्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माण्डशङ्कर प्रभुतिरे सर्वैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती च यमुना कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान राणा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी देखो चिंता करी देखो ये चिंता करी देखो ये चिंता करी ही कन्या सगुणा नृपवरा ही कन्या सगुणा नृपवरा कवणासी न्या देईजे कवणासी न्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा क्यासी समर्पू म्हणे क्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी कुसणे रुक्मी पुत्र त्यासी कुसणे शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते मनः स्मरामि अंतर पण वापरू निरंजन लावा निरंजन लावा योगेश त्यांनी पटकन निरंजन लावा हो एकच मिनिट आले या पटकन हो हो काढे
पंखा बंद आहे तेवढ्यात निरंजन लावून घ्या. पण काळे पेटी कुठे गेली असते काळे पेटी कुठे गेली यातली लावलं दोघांना पाणी आड घाला. मिळाली का काळे मुलीला आणि मला पेढा भरवा. तुम्ही भरवा अर्धा करा. मातेला अर्धा भरवून त्यांना अर्धा. एकाच पेढ्यात दोघं भरवायचे. चालेल का त्यांना दिला हो हो आणि तो तू खा. असं करू नका. लवकर लवकर. ठीक आहे त्यांच्यावर अक्षता टाकून माझ्या रांगावर निम्न अक्षता पंडितजींना दे. जेवढं शक्य आहे तेवढं करतो आम्ही आता तुझं काय करणार थांबा 2 मिनिटं. इकडे फिरून घेऊ. त्या नवऱ्याने जरा सांभाळून घ्या. 1-2 मिनिटं फक्त. वधूवरांना शेजारी बसू दे. त्यावर बाळकृष्ण आमचा लहान आहे. नाही आमचा नवरदेव लहान आहे. बाबा तुम्ही थोडं मागे वाहता तुमचं काम झालं सध्या हा साईड वहा. सांभाळून ठेवा. एक मिनिट ओंकार. पेढे वाटा लगेच. पेढे वाटा. पेढे वाटा. आहे तिकडे येऊ द्या. भोजनाची व्यवस्था पलीकडे आहे. कृष्णाची बासरी दे ना. कॅमेरावाले जे आहेत त्यांनी फोटो काढून घ्या. 2 मिनिटं थांबा फक्त. वधूवर सोफ्यावर बसशील मग फोटो काढा. झालं का ओळून झालं का तुमचं? आमचं फोटो काढायला पंडितजींना देता का? देवा तुम्हाला
बंद करू